केव्हाच्या गेल्यात पोरी, अजून आल्या नाहीयेत. आई ग देवा. किती वेळ, हा किती वेळ. पाहिलेत का गणपती? हो. अहो आई, तो शेवटचा गणपती होता ना, तिकडे ना खूप मोठी रांग होती आणि मोनिकाला आणि मला पण तो गणपती बघायचाच होता, म्हणून खूप वेळ गेला तिकडे. हो आजी, सॉरी. प्रसाद प्रसाद घ्या. कुठल्या गणपतीचं आहे? ते आपला ते मिनी बाजार आहे ना, तिकडे मागे गल्लीमध्ये तो असतो बघा, तो मोठ्या कानाचा गणपती असतो बघा, आठवलं ना? हा, तिकडेच त्याचाच. किती पाहिलेत गणपती? 4. हं? 5. मोनिका, तो पहिला गणपती विसरलीस तू वाटतं. ते नाही का, ते काका आपल्याला ओरडले बघ, रांगेत आपण मध्येच घुसलो तो. ॲक्च्युली सो सॉरी, मी विसरूनच गेले. 5 गणपती बघितले आम्ही. 5. अगं मी तोंडी हिशोब विचारत नव्हती ग, गणपती किती पाहिलेत एवढंच विचारत होते. बरं झालं ना सगळं बघून? आता एक काम करा, कपडे बदला, हातपाय धुवा आणि आज जाऊन जेवायला बसा. ओके. जा. अरे देवा, गणपती बघायचा एवढा उत्साह. हॅलो. काय झालं? गणपती दर्शन? हो, खूपच मजा आली आम्हाला. हो ना. चला आता या, सगळं तयार आहे. काका तुम्ही? हो, मग तुला काय वाटलं? तिला कोणी शिकवलं सगळं? काही बोलू नकोस हं? अरे, आई ओरडली म्हणून तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न चालू वाटतं. नाही, चांगली प्रगती, गुड. लग्न झाल्यापासून ना मी हिलाच खुश ठेवायचा प्रयत्न करत असतो. Oh, that is so sweet. स्वीट वगैरे काही नाही हं? तू उगाच त्याच्या स्वीट बोलण्यावर जाऊ नकोस. म्हणूनच आज जेवणात काही स्वीट नाहीये. बॅड जोक मोहन. काय हसता काय तुम्ही अशा? तिथे वहिनी एकटी राबते आतमध्ये, तुम्हाला काय आहे की नाही? तू आहेस ना? अरे हो का? बर, अजून मजा मस्ती संपलेली दिसत नाही तुमची. चला चला पटकन आता जेवायला फ्रेश होऊन चला. चल, आले. चला, जेवण तयार आहे. नानू मामा, दादा. गीते, मोहनला खीर दे. नाही नाही, तरी दे, स्पेशल खीर दे. हो हो, आज मोहननी मला खूप मदत केली आहे. म्हणून मग या न्यानी मला काहीच मिळणार नाही. नाही मिळणार. तुझं पथ्य चालू करते. अलके, माझ्याकडे, मी तुला सगळं सांगते त्याचं पथ्य पाणी कसं करायचं. हा, आहो, आणि मोदक झालेत ना आता खाऊन भरपूर. मग मोनिका, हा? तू मात्र खाण्यापिण्याचे हाल करायचे नाही तर. मला की नाही, हिला चांगलं गुटगुटीत करून सोडायचे. बापरे आई, नको. नको नको कसं, खायलाच पाहिजे. देऊ थांब. गीता काकी, आपण आज किती मजा केली आहे. हो का? चांगलं आहे, चांगलं आहे. आजी, आम्ही पुन्हा असे फिरायला गेलो तर चालेल ना? मला खूप बरं वाटलं घराबाहेर पडून. अरे वा, मग आम्ही पण पुढच्या वेळी येऊ गणपती बघायला. सगळेच जाऊ काय? लवकर झोपायला जा. उद्या टेस्ट करायचे आहेत. मी निर्मलेला सांगितलंय. होणार आहे विक्रांत? हो.
उद्या बरोबर 12 वाजता हॉस्पिटलला पोच. काय झालं आत्या? काही सिरियस आहे का? तुला जमणार नाहीये का उद्या? नाही नाही तसं नाही. मी बघते ना कसं मॅनेज करायचं ते. काहीही करून येच. आत्या मला टेन्शन आलंय काय झालंय म्हणून. ताईने परत काही नाही. एकदाच केलंय ते पुरून उरते. ते निस्तरण्यासाठीच भेटायचंय म्हणून तू ये. चालेल. पण आत्या मी काय हे बघ आता घरात अशी परिस्थिती आहे की मोनिकाच्या प्रेग्नन्सी बद्दल सगळ्यांना कळलंय. त्यामुळे अर्थातच रोज प्रश्न विचारले जाणार आणि त्याची उत्तरं विक्रांतलाच द्यावी लागतील. त्या तोंडी परीक्षेची तयारी करावी लागेल. घरच्यांच्या प्रश्नांना आपण काय उत्तर द्यायची हे एकत्र बसून ठरवायला पाहिजे. कारण मोनिकाचं सत्य ज्यांना माहित आहे त्या सगळ्यांनी एकत्र असायला पाहिजे. म्हणजे विक्रांत बरोबर कधीतरी प्रश्न तुलाही विचारले जातील, मलाही विचारले जातील आणि या सगळ्यांना आपण एकच उत्तर देणं अपेक्षित आहे. म्हणून तू येच. ठीक आहे आत्या. आई आई मोनिका निघालीस? हो निघते आता. कशी चाललीस? विक्रांत गाडी पाठवत आहेत. येतच असेल गाडी. आय एम रिअली सॉरी, मला खरंच यायचं होतं तुझ्या बरोबर. बाकी इट्स ओके. विक्रांत आहेत आणि आत्या सुद्धा आहेत. हो ते मान्य आहे मला, पण मला यावंसं वाटत होतं त्याचं काय. पण काय करणार, आज या दोघांच्याही शाळेत ओपन हाऊस आहे आणि त्यातून मोहनचा आज एक्स्ट्रा क्लास आहे, त्यामुळे मलाच जावं लागलं. ओके. बरं ऐक ना, हां तुला टेन्शन नाही ना आलंय? कसलं? अगं टेस्टचं. हे बघ खूप इझी प्रोसिजर असते, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ओके? काकी मला माहिती आहे सगळं. माहितीये? म्हणजे विक्रांतने सगळं समजावून सांगितलंय मला. ओ अच्छा तसं. निघू मी आता? हो बरं ऐक, हां. कळलं की मला लगेच सांग. ओके? कुठला महिना आणि कुठली डेट? निघते. ऑल द बेस्ट. थँक्यू. कोण त्रास देतो रे आई बाबांना? कोण करतो मस्ती? बरोबर. आपण आहे ना आई बाबांना सांगून टाकू की आम्हाला डॉक्टर काकांनी सांगितलं मस्ती करायला. फायटिंग खेळायची. फायटिंग. अजून फायटिंग खेळायची तुला? किती छान खेळतय ना. त्याला डॉक्टर आवडलेत. खूप गोड मुलगा आहे. चला आईकडे जायचं आता. चला मम्मीकडे. अरे अरे अरे. खूप ऍक्टिव्ह आहे हा. रात्र रात्र तुम्हाला जागवेल, तुम्हाला गोष्टी सांगायला लावेल, रात्री बेरात्री खेळायला लावेल, बाहेर जायचा हट्ट करेल. पण हे सगळं करा, कंटाळा करू नका. कारण हेच क्षण आणि ह्या क्षणांची गंमत ही काहीतरी वेगळीच असते. ओके नाही बाळा? वेगळी असते ना गंमत. गंमत वेगळी असते. गंमत वेगळी असते.
चला आता आई बाबांकडे जायचं, आता घरी जायचं आपल्याला. चल 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 चला आईकडे जायचं आता. चलो आईकडे चलो, इकडे चलो. येतो आम्ही. हो चला डॉक्टर. या. तुला इथे ताई मी मी बोलावलंय तिला इथे. ओ पण कशाला? आज फक्त टेस्ट करायचेत ना आपल्याला? नाही नाही, टेस्ट पुन्हा करायची काही गरज नाही. आज फक्त रुटीन चेकअप करायचं. ओके, पण मग हिला कशाला बोलवलंय? एक महत्वाचा डिसिजन घ्यायचा आहे. आणि काही गोष्टी आपल्या आपल्यातच पक्क्या करायच्या. म्हणजे चला आधी चेकअप करूया. एव्हरीथिंग इज फाईन, नो टेन्शन. दॅट्स गुड. आता फक्त महत्वाची एकच गोष्ट, ज्यासाठी आपण एक मिनिट. चला मी निघू. मी काहीतरी बोलते ना मोनिका, एका महत्वाच्या विषयावर डिस्कशन करण्यासाठी, म्हणून आज आपण इथे जमलो. हो पण ते माझ्याविषयी आहे का? तुला आणि मला जो सारखा प्रश्न विचारला जातोय ना, कितवा महिना, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. ग्रेट. ठीक आहे मग तुम्ही ठरवा, मी येते. म्हणजे इकडे एक होतकरू आणि 2 इतके हुशार डॉक्टर्स, असे 3 डॉक्टर्स असताना मी थांबून काय करू? ताई, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय ना, मग तू थांबायला नको का इथे? म्हणून मी थांबून काय करू? जो काही डिसिजन घेणार आहात तो तुम्हीच घेणार आहात ना. मग जो काही डिसिजन घ्याल तो मला नंतर सांगा. अच्छा, म्हणजे डिसिजन आम्ही घेणार, मग तू काय करणार? शॉपिंग. एक मिनिट म्हणू, मी आता ही प्रेग्नन्सी एन्जॉय करायचं ठरवलंय ना. मग ह्या डिस्कशन मध्ये एन्जॉयमेंट आहे का? नाही ना. म्हणून मी शॉपिंग करणार आहे. मग तुमचं जे काही डिस्कशन होईल ते नंतर मला सांगा. ओके विक्रांत, मला तुमचं क्रेडिट कार्ड देता का शॉपिंगसाठी? तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? आमच्यात ठरलंय तसं आधीच, बरोबर ना विक्रांत? थँक्यू सो मच. चला निघते मी. बाय.
आत्ता कळलं तुला मी तुला इथे का बोलावलं ते? तुझ्या बहिणीने अगदी नाकी नऊ आणलेत आमच्या. आत्या तू तू तिला कशाला बोलतीयस? तिची काय चूक आहे ह्यामध्ये? एनिवे चला ठरवूया आता आपण नक्की काय करायचं ते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोनिकाच्या प्रेग्नन्सीचा कितवा महिना सुरू आहे असं घरी सांगायचंय आपण. तिच्या प्रेग्नन्सीचा खरा महिना तर सांगता येणार नाहीये. पहिला महिना हे असंच सांगावं लागेल, कारण तेच पटण्यासारखं आहे. म्हणजे पुन्हा खोटं बोलायचं विक्रांत, जे यापूर्वी कधीही केलं नाहीस ते तुझ्या लग्नानंतर तू कायम करतोयस. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलायचं. मग काय करू मी आत्या? तुला माहितीये मी मुद्दाम खोटं बोललेलो नाहीये. प्रत्येक वेळची सिच्युएशन आणि मोनिकाला वाचवण्यासाठी खोटं बोललं गेलं. मी फक्त सिच्युएशन हँडल करायला गेलो. म्हणून सिच्युएशन आपल्याला हँडल करते आता. आता आपण सगळे मिळून खोटं बोलूया. दरवेळेस मी चिडते आणि मग शांत राहते. आत्या आपण मागे काय घडलं यावर डिस्कशन करणार आहोत की पुढे काय करायचं ते ठरवण्यावर डिस्कशन करणार आहोत? काय करायचं आणि त्याबरोबर आपण काय करायचं नाही हे सुद्धा आजच ठरलं पाहिजे. मग मुद्दा हा आहे की महिना कितवा सांगायचा? पहिला? सिम्पटम्स 4-5व्या महिन्यातले आहेत आणि तू सांगणार पहिला महिना? अरे सांगायला काय 8वा महिना पण सांगू शकशील. म्हणजे तू सांगितलंस तर कदाचित इतरांचा विश्वास बसेलही त्याच्यावर. पण त्या पोटातल्या बाळाचं काय? ते ऐकणार नाहीये तुझं. कसं असतं ना विक्रांत, बाळ हे जगातलं एकमेव सत्य आहे की जे मॅच्युरिटी डेट सकट जन्माला येतं. आणि इथे ती डेट जानेवारी आहे. गीता आणि अलकाला काय सांगशील? अरे त्यांचं सोड रे, आईला काय उत्तर देशील? त्यांना कळणार नाही. आपण 4था नाही तर 5वा महिना सांगू, पण तेही शक्य नाही. कारण लग्नाला जेमतेम आत्ता 2 महिने पूर्ण होत आहेत. वी आर ट्रॅप्ड विक्रांत. यावर मला आता काही उपाय दिसत नाही. किंवा असंही असेल मला खोटं बोलता येत नाही म्हणून मला काही सुचतही नसेल. माझ्याकडे आहे एक उपाय.